नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजायला अवघे 4-5 महिने उरलेले आहेत. दोन्ही बाजूनी जोरदार तयारी आहे. म्हणजे इंडियाच्या बाजूने आणि भाजपच्या बाजूने त्यांनी इंडिया फॉर्म केल्यानंतर एनडीएला बळ देण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. इंडियाच्या बैठका होत आहेत, त्यामध्ये सगळे पक्ष आपले अंतर्गत मतभेद विसरून भाजपशी दोन हात करण्यासाठी तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये आरजेडी आहेत, ममतांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, इतर छोटे मोठे पक्ष आहेत. त्यासोबतच जनता दल युनायटेड आहे, आरजेडी आहे, समाजवादी आहे. यासोबतच महाराष्ट्रामध्ये या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून एक काल महत्त्वाची घटना पार पडली. ती म्हणजे वांद्र्यातल्या MIG क्लबमध्ये काल समाजवादी विचारांचे सगळे संघटना पक्ष एकत्र आलेले होते आणि त्यावेळेला तिथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा संवाद झाला. त्यांच्यासोबत एकत्रितपणे एका विचारानं पुढं जाण्याचा त्यांनी निर्धार केला. उद्धव ठाकरेंनी यावेळेला संबोधित केलं आणि हे जे सगळं घडवून आणलं होतं, हा सगळा ताकदीचा प्रश्न तो होता, तो आमदार कपिल पाटील यांनी घडवून आणलेला होता. आता खरं तर हे दोन्ही समाजवादी असतील किंवा शिवसेना असेल, हे परस्पर विचार असलेले पक्ष आहेत किंवा संघटना आहेत किंवा संस्था आहेत. तर यांनी गेले अनेक वर्ष यांचा लढा आपण मुंबईमध्ये बघितलेला आहे. म्हणजे जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेबांचा लढा तर अवघ्या देशाला ज्ञात असलेला लढा आहे. आता मग असं काय घडलं आहे की आत्ता 2024मध्ये गेला सगळा इतिहास विसरून हे सगळे एकत्र आलेले आहेत. हेच आपण कपिल पाटील सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. काय नेमकं असं काय घडलं आहे की भुली बिसरी सगळं म्हणजे झाले गेले जाऊ विसरून अशा पद्धतीनं एक तुम्ही नवीन सुरुवात केली आणि हे का आत्ताच का? जेव्हा संकट येतं तेव्हा सगळ्या भावंडांना एकत्र यावं लागतं. घरावर संकट येतं तेव्हा. आता देशावर संकट आहे, देशाची लोकशाही संकटात आहे, संविधान संकटात आहे, देशाचा प्रेस संकटात आहे, देश पूर्ण अडचणीत, तिथला गरीब घटक अडचणीत आहे. अशा वेळेला जर आपण एकत्र आलो नाही तर हुकुमशाहीचा पराभव होणार नाही. नफरतीचं जे राजकारण, द्वेषाचं जे राजकारण पसरवलं जात आहे त्याचा प्रतिकार होणार नाही. आणि म्हणून मागे काय घडलं हे सगळं विसरायचं आणि लोकशाही आणि समाजवादासाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी, देशाचं संविधान वाचवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. या भूमिकेतून आम्ही सगळे एकत्र आलेलो. तुम्ही 21 पक्ष संघटना सगळेजण एकत्र आले. एवढं सोपं होतं त्यांना सगळ्यांना एकत्र येताना आणि त्यांना सांगणं की नाही आपल्याला उद्धव ठाकरेंच्या सोबत किंवा त्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे? किती वेळ लागला तुम्हाला ही सगळी प्रक्रिया घडवून आणायला? त्यांची काय मतं होती, तुमच्या सहकाऱ्यांची काय मतं होती, काय म्हणाले ते? गेले 2 महिने आम्ही महाराष्ट्रात प्रयत्न करतो आहोत. याचं कारण असं की जनता दल युनायटेडचे नेते, ज्या पक्षाचा मी आमदार आहे, ते नितीश कुमार यांनी देशातल्या परस्पर विरोधी, टोकाच्या विरोधी पक्षांना एकत्र आणलं इंडिया या नावाने. त्यांनी पुढाकार घेतला आणि तुम्ही पाहिलं असेल कम्युनिस्टांपासून ममता दीदीपर्यंत, नॅशनल कॉन्फरन्सपासून ते शिवसेनेपर्यंत, काँग्रेसपासून केजरीवालांपर्यंत टोकाच्या विरोध असलेले लोक त्यांनी एकत्र आणले. जर सगळ्या देशातले विरोधी पक्ष एकत्र येत असतील तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामी विचाराच्या लोकांनी या घडीला आपला मागचा सगळा इतिहास विसरून, जो मनभेदाचा असेल किंवा मतभेदाचा असेल, तो विसरून एकत्र आलं पाहिजे. कारण आज घर वाचलं पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, देश वाचला पाहिजे. या भूमिकेतून आम्ही यायचं ठरवलं. पुण्यात आमची एक बैठक झाली. त्या बैठकीला 1-1.5 महिन्यापूर्वी डॉक्टर बाबा आढा होते, पन्नालाल सुराणा होते आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी होते. ही 3 दिग्गज मंडळी, जी समाजवादी विचारधारेचे, ज्यांना असं म्हणता येईल आपल्याला अग्रणी असलेले लोक, ते काही पॉलिटिकली पक्षीय निवडणुकीच्या राजकारण नाहीत पण मोठा प्रभाव असलेले लोक आहेत, ते एकत्र होते. त्याच्या आधी आम्ही श्रीपतराव शिंदे, ते वारले कालच, त्यांच्याशी बोललो होतो, शरद पाटलांशी बोललो होतो. आणि त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आता आपण एकत्र येऊ, नंबर 1. नंबर 2, आपले पक्ष, संघटना, युनियन्स, संस्था वेगळ्या असू देत, ते असले तरी एक समाजवादी परिवार म्हणून आपण एकत्र राहू. नंबर 3, नितीश कुमारांच्या पुढाकाराखाली जी इंडिया आघाडी स्थापन झाली आहे तिला समर्थन करू. आणि नंबर 4, महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी बनली आहे तिला बळ देऊ. हा निर्णय त्यांनी घेतला आणि म्हणून ही पुढची बैठक. त्यात फक्त आम्ही एकच आवाहन केलं की महाराष्ट्रात जर परिवर्तन घडवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला या राज्यातील वंचित बहुजन, शेतकरी आणि कष्टकरी वर्ग यांना बरोबर घ्यावं लागेल, त्याशिवाय परिवर्तन होणार नाही.
एवढंच आम्ही त्यांना नम्रपणाने एक आवाहन केलं. दुसरी कोणती अट आम्ही त्यांना घातली नाही. आपण एकत्र आलं पाहिजे या भूमिकेतून मुंबईत बैठक घेतली आणि स्वतः तुम्ही पाहिलं उद्धव ठाकरे साहेब स्वतः आले आणि ते खऱ्या अर्थाने मनोमिलन झालं. समोर जेवढे मंचावर होते त्यापेक्षा दिग्गज लोक, मोठे लोक समोर होते, वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम केलेले, एकेकाळचा संघर्षाचा इतिहास असलेले लोक आहेत. पण त्या सगळ्यांनी निर्णय घेतला की नाही, एकमेकांची डोकी फोडलेली गोष्टी वगैरे त्या आठवल्या की नाही मग ते सगळं चालू असतं. डोकी फोडलेली असली तरी काय बिघडत नाही ना. वैचारिकच भांडण होतं. काल उद्धवजी म्हणाली वैचारिक भांडण होतं, व्यक्तिगत काय भांडण नव्हतं कोणाचं आमचं पर्सनल. म्हणजे जॉर्ज साहेब आणि बाळासाहेब ठाकरेमधला संघर्ष पाहिला, पण मैत्री पाहिली सगळ्या लोकांनी. त्या दोघांची इतकी मैत्री आहे, घट्ट मैत्री होती. लोकांना इतिहास माहीत नाही की शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली 66 साली, तेव्हा पहिली युती प्रजा समाजवादी पक्षाची झाली होती, PSPशी झाली होती. त्याच्या आधीचा रेफरन्स असा की प्रबोधनकार ठाकरे, जे उद्धवजींचे आजोबा आहेत, प्रबोधनकार ठाकरे हे सत्यशोधक विचारांचे होते. त्यामुळे समाजवादी परिवाराशी त्यांचं एक घट्ट नातं होतं, सेवादलाचं घट्ट नातं होतं. त्यामुळे एका मंचावर, एका मुवमेंटमध्ये असलेली सामाजिक न्यायासाठी चळवळीतली कामं होती, अस्पृश्यता विरोधी चळवळीतली, आंबेडकरांना साथ देणारी SM जोशी असतील, अच्युतराव पटवर्धन असतील, आचार्य अत्रे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील आणि साने गुरुजी असतील, हे सगळे एकत्रच होते ना अखेरपर्यंत. बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेना प्रमुख झाले तर तुम्हाला मी म्हटलं की PSPशी त्यांची पहिली युती होती आणि नंतर मतभेद होऊ नये म्हणजे हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतरही बाळासाहेबांनी समाजवादी नेतृत्वाशी कधी वैर घेतलं नाही, उलट प्रेम, संबंध आणि सौख्य सलोखा सांभाळला, कायम जपला. हे त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य. नेत्यांचं सौख्य, नेत्यांचं सौहार्द होतं. कार्यकर्त्यांतर रस्त्यावर झगडा चालू असला तरी तो कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये अगदी लाट्याकाट्या चाललेल्या आहेत. त्या काळात वैचारिक भांडण त्यांनी केलं ना, पण वैचारिक भांडण याचा अर्थ रोज डोकी फोडणं सरळ होत नाही ना. जेव्हा संकट येतात तेव्हा भावंडांमध्ये भांडण नाही होत, घरं वेगळी होतात पण एकत्र येतात. इथे दोन विचारधारा आल्या एकत्र. दुसरा भाग आहे की हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे, जो त्याच्याकडेच मला यायचं ऍक्च्युली की शिवसेना ही कट्टर हिंदुत्वादी किंवा कडवी हिंदुत्वादी संघटना आहे. समाजवादी पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा, सर्वसमावेशक, इन्क्लुझिव्हनेस त्याच्यामध्ये असलेला आहे. आता हे दोन विचार कसे काय एकत्र येऊ शकतात आणि हाच प्रश्न पडलेला आहे राजकीय पंडितांना पण, किंवा भाजपनं तर एवढं सहजपणे त्याच्याबद्दल कालपासून त्याच्यावर टीका होती की तुमच्या मनोमिलनाबद्दल की तुम्ही केवळ मोदींचा विरोध म्हणून एकत्र आले, तुमच्यामध्ये वैचारिक साम्य काहीच नाही आहे, शून्य वैचारिक साम्य असलेले दोन पक्ष कसे काय एकत्र येऊ शकतात किंवा दोन विचारधारा कशा काय एकत्र येऊ शकतात. उद्धवजींशी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा ती जुन्या आठवणी जेव्हा अशा निघाल्या तेव्हा मीही तिकडे होतो, दुसऱ्या बाजूला होतो. त्याचं त्यांना स्मरण होतं, काही स्मरण नव्हतं अशातला भाग नाही. पण मी त्यावेळेला पत्रकार होतो आणि त्यावेळेला मी जे लिहिलं तुम्ही लक्षात घ्या की बाळासाहेबांच्या शिवसेनेचं हिंदुत्व किंवा आताचं या हिंदुत्वाची समाजवाद्यांना कधी भीती वाटली नाही. शिवसैनिक हा बहुजन आहे, हा आपल्याच रक्ताचा, रेताचा, मातीचा माणूस आहे, सर्वहारा वर्गाचा आहे, कष्टकरी वर्गातला आहे. त्याच्याशी जे नातं होतं ते त्यावेळेला आम्ही जपलं होतं. हा आपला माणूस आहे. विचारधारा चुकली असेल, रस्ता वेगळा असेल, काही बिघडत नाही ना. पण दोन फरक आहे की आम्हाला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची का नाही भीती वाटली. प्रबोधनकारी एक पद्धतीने हिंदुत्व मानतोय, परंतु राजकीय हिंदुत्व वेगळं आणि हिंदू धर्माचा किंवा हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणं वेगळं. तुम्ही कोणत्या धर्माचा अभिमान बाळगता, कोणत्या संस्कृतीचा अभिमान बाळगता, याचं काही असण्याचं कारण असणं. जेव्हा तुम्ही वर्णवर्चस्वाची भूमिका घेता किंवा त्याची जागा धर्माभिमानाची जागा नफरत घेते, द्वेष घेते, भांडण घेते, तेव्हा प्रश्न निर्माण होतो. शिवसेनेचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व कधीही नव्हतं. म्हणजे तुम्हाला शिवसेनेच्या हिंदुत्वाची भीती वाटत नाही, भाजपच्या हिंदुत्वाची वाटते? नक्की वाटायचं. कारण सांगतो, या दोघांच्या हिंदुत्वातला फरक आहे की या देशामध्ये एक नथुरामी हिंदुत्व आहे आणि दुसरं गांधींचं आहे, प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे. पण ते गांधींना मानतात ना. मानतात कोण? प्रबोधनकार मानतात गांधींना. नथुराम पण मानतात. नथुराम नरेंद्र मोदी ज्यावेळेला परदेशात जातात त्यावेळेला ते पहिल्यांदा गांधींच्या प्रतिमेला हार घालतात. तिथे म्हणतात की मी गांधींच्या देशातून आलोय. कुठे गांधींना मानतात? गांधींना हार घालणं आणि गांधींच्या मारेकऱ्यांना आपल्या पक्षात जागा देणं याच्यामध्ये अंतर आहे की नाही? दोन फरक, दोन मध्ये किती आहेत? तुम्ही कसं काय एका वेळेस होतं? प्रबोधनकार ठाकरेंनी गांधीजींचे प्राण दोनदा वाचवले होते. एकदा अकोल्याला जेव्हा हल्ला होणार होता तेव्हा फाळणी नव्हती, काय ते 55 कोटी काही नव्हतं, कसलं काही नव्हतं. त्याच्या 6 हल्ले झाले गांधीजींवरती त्याच्या अगोदर. 7वा हल्ला नथुरामने, त्याच्या आधी नथुरामने 3 हल्ले केले होते. हा 7वा त्याचा यशस्वी झाला. पण अकोल्याला गांधीजींचे प्राण प्रबोधनकार ठाकरेंनी वाचवले.
पुण्यामध्ये नथुरामच्या लोकांनी जो कट केला होता तो कट उधळून लावण्याचं काम सुद्धा प्रबोधनकार ठाकरेंनी केलं आणि नथुरामाला हाकलून लावण्याचं काम त्याच्या आधी जो गांधींना तुम्ही महात्मा कसे काय बोलता, लेखक होते प्रबोधनकार, त्यांनी लेख मागितला होता, दिलं प्रबोधनकारांनी, त्यात गांधींचा उल्लेख महात्मा होता, तो नथुराम भांडलेला गांधींचा उल्लेख महात्मा कसा काय करता आणि हाकलून दिलं त्याला. तर हा जो आहे तेव्हा त्यामुळे प्रबोधनकारांशी असलेलं नातं ते सत्यशोधकी विचारांचे होते, लक्षात घ्या. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या धारेतील आम्ही चौथं नाव प्रबोधनकारांचं घेतो. तो वारसा, ती पायवाट जर उद्धवजी चालत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्यामुळे आम्हाला कधी बाळासाहेबांची भीती वाटली नाही त्यांच्या हिंदुत्वाची, पण नथुरामी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये कायम आम्ही विरोधात राहिलो. भाजप एक प्रश्न विचारतोय तुम्हाला की एक कळत नाहीये या दोघांच्या मनोमिलनातून की समाजवादी लोकांनी समाजवाद सोडून हिंदुत्वात जॉईन केलाय का हिंदुत्ववाद्यांनी आपलं कडवं हिंदुत्व सोडून थेट समाजवादी भूमिका घेतली. हा देश, या देशाचं संविधान, या देशाचा एकोपा आणि या देशाचा बंधुभाव जपण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत. तुम्ही उद्धवजींचं कालचं भाषण ऐका किंवा गेल्या काही दिवसातलं ऐका की आपण एकत्र आले, या देशावर प्रेम करणारे सगळेजण एकत्र आलेत. या देशात फूट पाडणारे, भांडण लावणारे एकत्र आले नाहीत, ते तिकडे आहेत. हा फरक आहे दोघांमधला आणि म्हणून हे ऐक्य होऊ शकलं, अन्यथा होणं कठीण झालं असतं. हा महत्त्वाचा धागा आहे. आता जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे की या दोन विचारधारा एकत्र आल्यानंतर पुढं काय. तुम्हाला केवळ मोदींना हरवणं आणि भाजपला हरवणं हे एकमेव गोल आहे. पहिला गोष्ट असं आहे की भाजपच्या विरोधात किंवा मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांची गोलबंदी का झाली आहे. इंदिराजी ते एक काळ इतिहास रचला, बांगलादेश निर्माण केला, पाकिस्तान विरुद्धचं युद्ध जिंकलं, गरिबी हटावची घोषणा दिली, त्यामुळे इंदिराजींवरती अख्खा देश लुब्ध होता. पण त्याच इंदिराजींनी जेव्हा आणीबाणी आणली तेव्हा सगळे विरोधी पक्ष गोलबंदी झाली आणि त्यांना हरवलं. आज मोदींची राजवट किंवा भाजप कोणाच्या बाजूने उभा आहे. दोन लोक आहेत विकणारे आणि दोन लोक आहेत घेणारे. ही म्हणजे लोकशाही आहे का. ज्या पद्धतीने मॉब लिंचिंग होत आहे त्याचं काय. आपला भारत हे फेडरल देश आहे, युनियन ऑफ स्टेट्स म्हणतो आपण, घटनेमधलं पहिलं वाक्य युनियन ऑफ स्टेट्स आहे. तुम्ही त्यातला संघराज्याचा वरतीच हा घाला घातलाय, हे फेडरल स्ट्रक्चरवरती हल्ला चढवलाय. ज्या 4 खांबांवरती आपला देश चालतो, संविधान उभा आहे, त्याच्यातली लोकशाही संकटात आहे, न्यायसंस्था अडचणीत आहे. पहिल्यांदा न्यायसंस्थे कधी इतकी नाही इतकी संकटात आहे आपण पाहतो. आणि लोकशाहीचा स्तंभ असलेला प्रेस तर तुम्ही विकतच घेतलेला आहे. मग अशा वेळेला कोणाला बोलण्याची आजादी नाही. म्हणून नितीश कुमार परवा म्हणाले ना की 24 को वो जाएंगे और प्रेस वाले आजाद होंगे. इतकं सहजपणे ते बोलले आणि प्रेसवाल्यांनी टाळ्या वाजवल्या, उत्स्फूर्त वाजवल्या. खरं प्रेसवाल्यांनी टाळ्या वाजवण्याचं कारण नाही, कारण ते तटस्थ असतात. पण किती दबलेलापणा आहे, किती उद्वेग असेल, आतमध्ये कोंडमारा होत असेल सामान्य पत्रकारांचं सुद्धा. कारण त्याला कळते की आम्ही हे नाही दाखवू शकत. म्हणजे परवा रामलीला मैदानामध्ये लाखो लोक कर्मचारी जे देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रात एकट्या 19 लाख कर्मचारी, शिक्षक आणि कर्मचारी, देशभरात त्यांची संख्या जवळपास 1 कोटीच्या घरात आहे. हे सगळे कर्मचारी, त्यांचे प्रतिनिधी रामलीला मैदानात जमले होते. लाखो लोक होते. दाखवलं कोणी. पेन्शनच्या मागणीसाठी, कंत्राटीकरणाच्या विरोधासाठी. आणि तुम्ही इथे 9 कंपन्यांना कंत्राट देऊन टाकता भरण्यासाठी. काय चाललंय. देश विकायचं काम चालू ठेवलंय तुम्ही. फक्त भांडण लावून द्यायचं जाती धर्मामध्ये आणि इथे देश विकायचं काम करायचं. याच्या विरोधामधला असंतोष आहे, म्हणून लोक एकत्र आलेले आहेत. लोकांना कळून चुकलंय की भांडण चुकीचं आहे. भाजपनं अशी टीका केली याच्यावरती की JDU असेल, समाजवादी पक्ष असेल, हे मुस्लिमांचं लांगुल चालन करणारे पक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत जाऊन हिंदुत्व कसं टिकणार. हिंदुत्ववाद या देशातमध्ये, हिंदू हा या देशाचा कणा आहे, त्यांनाच तुम्ही असुरक्षित करताय. तुम्ही लांगुल चालन करणारे पक्ष आहात. तुमच्यामुळे इथल्या हिंदूंना त्याची किंमत मोजावी लागते, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली. गेली 9 ते 10 वर्ष या देशात सत्तेवर कोण आहे. भाजप आहे ना, मोदी साहेब आहेत ना. हिंदुत्व रक्षक पक्ष जर सत्तेवर असेल तर हिंदू संकटात कसा काय बाबा आला. तर ही लबाडी सर्वसामान्य हिंदू समाजाच्या लक्षात आलेली आहे की आपल्याला संकटात, म्हणजे इस्लाम खतरे में है, हिंदू संकट में है, या दोन्ही गोष्टांची भाषा एकच असते आणि सत्तेवरच्या माणसांना ही घोषणा देणं सोपं जात असतं. त्यामुळे तुम्ही जर सत्तेवर आहात आणि संकटात जर हिंदू समाज असेल तर तुमच्यापासूनच धोका आहे. हा त्याच्यातनं भाग सिद्ध होतो. त्यामुळे या देशातला नागरिक तो कोणत्याही जातीपातीचा धर्माचा असो, त्याचं सगळ्यात मोठं योगदान देशाच्या उभारणीत, स्वातंत्र्याच्या लढाईत आहे.
काल आम्ही जेव्हा बोलत होतो संजय राऊत ते म्हणत होते, त्यांनी त्याचा दाखला दिला, उद्धवजींनी दिला की स्वातंत्र्याच्या चळवळीत ही माणसं होती का? तुम्ही नव्हतात. कोण होते? समाजवादी होते. सामाजिक न्यायाच्या चळवळीत तुम्ही होतात का? तुम्ही नव्हतात. शाहू फुले आंबेडकरांच्या सोबतीने कोण होते? समाजवादी नेते होते. कर्पूरी ठाकूर असतील, नरसिंह जोशी असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील शिवसेनेचे, जे त्यांचे आजोबा, ते होते सामाजिक न्यायाच्या चळवळीत. संयुक्त मराठा चळवळीत तुम्ही घुसलात. काल उद्धवजींनी पुरावा दिला एदी फडकेंचा की पहिली फूट यांनी पाडली. जनता पक्षात सुद्धा फूट यांनीच पाडली, बदनाम केलं समाजवाद्यांना. त्यांनी तर मला दाखवला दाखला. त्यामुळे फूट पाडणं, भांडण लावणं हा त्यांचा परंपरागत उद्योग आहे. आणि सगळ्यांची मोळी बांधणं, एकता घडवणं हे आम्ही आमचा धर्म मानतो. इथली संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर तुकाराम आपले आहेत, तिथे मीराबाई आहे, कबीर आहे, गोविंद प्रभू आहेत, ही सगळी सुरदास आहे. नावं काढा ना तुम्ही. सुफी संत आहेत. दक्षिणेत जा, तिरुवल्लरकडे जा, नारायण गुरूंकडे जा. या सगळ्यांनी वेगवेगळ्या जाती धर्माचे संतांनी एक माणुसकीचा धर्म सांगितला. गुजरातमध्ये नरहरी सोनार सांगा, परपीडा ज्यांनी जो ऐकेल तो धर्म हे त्यांनी सांगितलं. ही तो धर्म खरा मानणारी माणसं एकत्र आली. आणि नथुरामी अधर्मी जे लोक आहेत ते आज आरोप करतात. त्याच्यामध्ये काय चूक? ठीक आहे, त्यांना आम्ही समजून घेतो म्हणून त्यांना हटवायचं, दुसरं काय. पण मुद्दा असा आहे की तुम्ही त्यांना हटवायला निघाले. तुम्ही इन्क्लुझिव्हनेस वगैरे हे बोलायला किंवा तुम्ही तुमच्या भाषणांमध्ये इंटरव्ह्यूजमध्ये ठीक आहे, पण ज्या वेळेला JDU सारखा पक्ष RJDची साथ सोडून अचानकपणे मोदींसोबत गेला, परत आला, परत गेला, ज्याला इथं वेगळे स्वतंत्र निवडणुका लढल्यानंतर शिवसेना परत 5 वर्ष त्यांच्यासोबत राहिली, परत एकत्र लढली. लोकांना विश्वास कसा वाटणार की तुम्ही सगळे एकत्र आलाय, पण एकत्र राहाल पण पुढे जाऊन तुम्ही यातल्या कुठल्याही काय म्हणू आपण त्यांना, की तुम्हाला ज्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी धोरणाबद्दल आक्षेप आहे अशा कोणाशीही तुम्ही तडजोड करणार नाहीत असा विश्वास कसा वाटेल? कारण तो विश्वास मला वाटतं की सगळ्या राजकीय पक्षांनी हरवलेला आहे. नाही, भावंड वेगळ्या घरात राहतात, पण जेव्हा संकट, मूळ घरावर संकट येतं तेव्हा सगळी भावंड सगळं विसरून परत एकत्र येतात. त्यामुळे वेगळ्या घरात राहणं हा मुद्दाच नाही ना. आज संकटामध्ये आपल्या सगळ्या भावंडांनी एकत्र येणं आणि आपलं घर वाचवणं हा एकमेव हेतू आहे, दुसरा कोणताही हेतू नाही. एकदा देश वाचला, संविधान वाचलं की पुन्हा आपापल्या कामाला लागता येतं ना. आधी आपापलं घर वाचवलं पाहिजे की नाही. ते पुढे काल काय घडलं, उद्या ही काय देश घडलं, वाचवण्याची लढाई आहे का पक्ष वाचवण्याची लढाई आहे? देश त्याचं कारण असं आहे की पहा, JDU ज्यावेळेला धोक्यात आला त्यावेळेला JDUनी भाजपची साथ सोडली, ज्यावेळेला शिवसेना अडचणीत आली त्यावेळेला शिवसेनेने भाजपची साथ सोडली. त्यामुळं आता असा आरोप होतोय की राजकीय पत्रकार पंडित असेल ते म्हणतात की ही देश वाचवण्याची लढाई आत्ता म्हणतायत, पण ही ॲक्च्युअल पक्ष वाचवण्याची लढाई आहे. भारतीय संविधानामध्ये पहिलं वाक्य आहे इंडिया दॅट इज भारत. पुढचं वाक्य काय? युनियन ऑफ स्टेट्स. तेव्हा युनियन ऑफ स्टेटचा अर्थ हे फेडरल स्ट्रक्चर आहे, त्याच्यावरच घाला घातला आहे ना. प्रत्येक प्रादेशिक पक्ष तुम्ही संपवायला निघालात, तोडायला निघालात, फोडायला निघालेलात. काय चाललंय? राज्यांवरती घाला घातला, GST आणले आणि सगळे आर्थिक अधिकार काढून घेतलेत. राहिलं काय? तुमची ED निघते, CD निघते आणि काय काय निघतात. वेगवेगळे कायदे जे तुम्ही बनवलेले आहेत, म्हणजे अगदी जी मुलं बिचारी विद्यापीठात शिकतात तुम्ही त्यांना अतिरेकी ठरवता आणि आत टाकता. काही पुरावे नाही. 3-3, 4-4 वर्ष माणसं आत आहेत, नंतर मग निर्दोष बाहेर येतात. म्हणजे माणसांचे आवाज दाबण्याच्या पलीकडे काय करतात? भारतीय संविधान तुम्ही संकटात टाकलात, तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही, काही बोलण्याचा अधिकार नाही. ज्या दिवशी तुमच्या आता सर्वंकष सत्ता आल्याबरोबर ती सत्ता अधिक सर्वंकष करण्याचे तुमचे प्रयत्न आहेत. लोकशाहीमध्ये सर्वंकष सत्ता असू शकत नाही. लोकशाहीमध्ये विकेंद्रित सत्ता असायला पाहिजे. इतकी सत्ता एकवटलेली आहे एका पक्षाकडे, त्या पक्षातल्या एका गटाकडे, त्या एका गटातल्या 2-2.5 लोकांकडे सत्ता आज आहे. 2.5 लोकांकडे सत्ता आहे म्हणतात, त्यांचे तरुण शौरी म्हणतात फक्त 2.5 लोकांच्या हातात सत्ता आहे. मग 2.5 लोकांच्या हातातली सत्ता, देश एवढा खंडप्राय देश आहे, विविधतेने नटलेला देश आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेला देश आहे, कल्चर वेगळं आहे, भाषा वेगळ्या आहेत. तुम्ही त्यांना एका रंगात रंगवणं, एका साच्यात कोंबणं हे नाही ना शक्य. मला किती तुम्ही ठरवलं ते शक्य नाही. असंख्य फुलं फुलू द्या ना. एका रंगाचा बगीचा बघायला फार वेळ नाही बरं वाटत. जेव्हा असंख्य फुलं फुललेली असतील का तुम्हाला आनंद येतो त्या बगीचात फिरायला. पण तुमचा बगीचा जो आहे तो घर वाचवण्यासाठी आहे ना, कारण नितीश कुमारांना त्यांचा पक्ष वाचवायचा, उद्धव ठाकरेंना त्यांचं कुटुंब वाचवायचं आहे. भाजपची टीका अशी आहे की ही समाजवादी आणि शिवसेनेचे जे मनोमिलन आहे
ते हे यांची ठाकरेंचं घर त्यांना वाचवायचं आहे, समाजवादीला अखिलेश यादवांना त्यांचं घर वाचवायचं आहे. हे सगळे घराणेशाहीवाले आहेत. ह्यांचा आणि समाजवादाचा, यांचा आणि लोकांच्या प्रगतीचा, यांचा आणि सर्वसमावेशकतेचा काय संबंध, असा प्रश्न थेट विचारतात. माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही कोणतं घर वाचवलं? कंत्राटीकरण, पोलिसांची कंत्राटी भरती करणार, याचा अर्थ काय? एअरपोर्टला CISF कडे पूर्ण एअरपोर्ट असायचा, आता कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. मी त्याशी विचारलं एअरपोर्टला जाताना, CISFला विचार तुझा पगार किती? मला 95,000. आणि त्याच्या बाजूला विचार दुसरा उभा होता, तेच काम करत होता, त्याचा पगार किती? 20-22,000. कोणतं घर वाचवताय तुम्ही? कोणतं घर सुरक्षित करताय? हे करताय तुम्ही. कंत्राटीकरण पूर्ण प्रायव्हेटायझेशन सर अख्ख्या देशाचं चालवलेलं आहे तुम्ही. लोकांचा रोजगार हिरावून घेताय, शोषण करताय त्यांचं. काम तेच, पण त्याला नाममात्र पगार द्यायचा आणि धन द्यायचं ठराविक कंत्राटदारांना. हे तुम्ही मॉब लिंचिंग करताय. कोणाचं करताय? कोणता माणूस आज सुरक्षित आहे तुमचा? स्त्रियांवर अत्याचार होतात. कोणत्या जाती धर्माची स्त्री आहे ना ती? छत्रपतींचे डोळे हवेत स्त्रीला वाचवायला. ती कोणत्याही सुभेदाराची सून आणली त्यांच्या मावळ्यांनी, तर महाराज काय म्हणाले की तिला खणा नारळानं ओटी भरून अशी चमची आई असते. ते गाण्यामध्ये जाऊ नका, पण महाराजांनी सांगितलं स्त्रीचा सन्मान करा. शत्रूची स्त्री म्हणजे शत्रू नाही, ती स्त्री आपल्या आईसारखी आहे, बहिणीसारखी आहे सांगितलं त्यांनी. तुम्ही माझा प्रश्न फिरवला. तुम्ही माझा प्रश्न नाही फिरवत आहे मी. तुम्हाला चिमाजीअप्पांचं सांगतो. चिमाजीअप्पांना कडे पोर्तुगीज स्त्री वसईचा जिंकल्यानंतर आणली. चिमाजीअप्पा म्हणाले आपण छत्रपतींचे मावळे आहोत. चिमाजीअप्पा पेशवे होते, ते काय मावळे नव्हते, पण ते म्हणाले आपण मावळे आहोत. परत स्त्रीला माते समान मानलं पाहिजे. पोर्तुगीज स्त्रीला परत पाठवलं. हा इतिहास आहे आपला. तो हा इतिहास तुम्ही बदलायचं काम चालू केलेलं आहे. खोटा इतिहास सांगताय पुन्हा पुन्हा, खोटा इतिहास पुन्हा पुन्हा रेटताय. तर त्यामुळे लोकांना कळलंय, प्रचंड असंतोष आहे. तो असंतोष ते प्रत्येक घर सामान्य माणसाचं वाचवायचं आहे. पण ते म्हणतात तुमची घरं वाचवण्यासाठी चालू नाही, आहे. नाही, ठाकरेंची आम्ही घरं, हे समाजवादी जे अखिलेश शेतकऱ्याचं- यादवांचं घर, आम्ही आमच्या तेजस्वी घरावर- यादवांचं घर, नितीश कुमारांचं घर. समाजवादी नेहमी पिछडा पावे सौम्य साठ बोलत आलेले. माहिती आहे ना तुम्हाला? लोह्यांची प्रसिद्ध घोषणा आहे. दुसरी घोषणा होती, राष्ट्रपती हो या चपरासी का बेटा, दोनों की संतान एक समान. हे लोह्यांची घोषणा होती. शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचं सांगितलं. तो टांगेवाल्यांचा आणि त्यांच्या घोड्यांची स्पर्धा लावली. टांगेवाल्याच्या घोड्यासाठी म्हणे मला काम करायचं, गरिबासाठी काम केलंय. प्रबोधनकार त्या शाहू महाराजांचेच सहकारी होते ना, का दुसरे कोणाचे होते? हा इतिहास लोकांना माहीत नाही. त्या टांगेवाल्याचं घर, ज्याच्या हातातनं टांगा सुटलेला आहे, ज्याच्या हातात नोकरी सुटलेली आहे, ज्याच्या हातून जमीन सुटलेली आहे, जो आरक्षण मागतो, जमीन सुटलेली आहे बिचाऱ्याची, उद्ध्वस्त शेतकरी आहे म्हणून तो आज रस्त्यावर आहे. सगळं गेलेलं आहे गेल्या 10-15 वर्षात. ज्या पद्धतीने कॉर्पोरेटायझेशन सुरू आहे, अकराळ विकराळ स्वरूप आहे, त्याने लोक घाबरलेले आहेत. आणि त्या प्रत्येकाचं घर वाचवणं ही आजची निकाड आहे. कपिल पाटलाचं घर वाचवणं निकड नाही आहे. नितीश कुमारचं घर वाचवणं कोणाला माहिती नाही. नितीश कुमारचा मुलगा काय करतो ते माहिती आहे का कोणाला? नाही ना माहिती. समाजवाद्यांनी नेहमीच गरिबांच्या बाजूने उभे राहिलेत. समाजवादी स्वातंत्र्याच्या चळवळीत होते तेव्हा ते नव्हते. समाजवादी जेव्हा कामगारांच्या चळवळीत होते तेव्हा ते मालकांच्या बाजूने होते. समाजवादी जेव्हा सामाजिक न्यायाच्या बाजूने होते तेव्हा ते वर्णवर्चस्वाच्या बाजूने होते. समाजवादी जेव्हा वंचितांच्या बाजूने उभे होते तेव्हा वंचितांचं शोषण करांच्या बाजूने ते होते. पण याच्यामध्ये एक बेसिक फरक आहे. आता आपण निवडणुकीच्या राजकारणावर जेव्हा बोलतोय तेव्हा शिवसेनेचा जो मतदार आहे तो कट्टर हिंदुत्ववादी मतदार आहे. म्हणजे तुम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे. तर ज्या वेळेला माझा प्रश्न पूर्ण मला करायचा आहे, ज्या वेळेला तुमचे उमेदवार, आता तुम्ही इन्क्लुझिव्हली लढतायत, ज्या वेळेला 2 उमेदवार तिथं उभे असतील, एक कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचा उमेदवार जर तिथं उभा असेल आणि तिथं सर्वसमावेशक विचार उमेदवार ज्यावेळेला तिथं तुम्ही उभा कराल, त्यावेळेला कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेचे मतदार जे मुंबई MMRDA रिजन, ठाणे, नाशिक, पुणे या भागासकट महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या संख्येने आहेत, त्यावेळेला तो त्यांना जो गेली 60 वर्ष म्हणजे 1966ला शिवसेना स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत बाळासाहेबांनी जे शिकवलं, म्हणजे बाळासाहेबांनी एका समुदायाबद्दल काय भाषा वापरली आहे तुम्हाला माहिती आहे, मुसलमानांबद्दल बाळासाहेबांनी काय भाषा वापरली त्यांना तुम्हाला माहिती आहे. संजय राऊत आज बोलत आहेत की सर्वसमावेशकता आणि आम्हाला देश वाचवायचा आहे, पण संजय राऊतांच्या पेपरची हेडलाईन होती ज्या वेळेला मालेगावमध्ये स्फोट झाला त्यावेळेला की मालेगाववर अल्लाचा कोप झाला आणि हिरव्या ह्याच्यामध्ये रंगामध्ये हेडलाईन होती. तर हे जे आहे तर ह्याला तुम्ही कसं काउंटर करणार? तर तो मतदार जो आहे
कट्टर शिवसैनिक मतदार, तो तुमच्या सर्वसमावेशक उमेदवाराला मतदान करेल का? हा भाग एक. आणि दुसरा, जो समाजवादी मतदार आहे, ज्याने भोगलंय, ज्यांनी 60च्या दशकातली 70च्या दशकातली मुंबई बघितली, ज्यांनी बाळासाहेबांच्या काळातला संघर्ष, जॉर्ज फर्नांडिस यांच्या काळातला संघर्ष बघितला, कामगारांसाठी ज्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस लढत होते त्यावेळेला तो संघर्ष बघितला, त्यावेळेला त्यांना हे पटेल का की आपण आता शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करायचं? आपण काय करतो, ठराविक इतिहास दाखवतो, तसं नसतं. साबीर शेख कोण होते? बाळासाहेबांचे सहकारी होते. आपण लोकांना म्हणजे बाळासाहेबांच्या भाषेकडे बघतो. बाळासाहेबांनी असं नाही कधी सांगितलं की मी मुस्लिमांच्या विरोधात आहे. जो या देशावर प्रेम करतो तो माझा आहे, आणि याच्यात काय चूक आहे त्यांनी सांगितलं असेल त्यावेळेला. ठीक आहे, त्यावेळेला भाषा तिथे भाजपच्या सोबत असल्यामुळे भाषेचा रंग तुम्ही वेगळा लावला असेल त्याचा, तसं नाही आहे. तसंच बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडिस गिरणी कामगारांसाठी एकत्र आले होते की नव्हते? आले होते ना. म्हणजे या देशातल्या भूमिपुत्रांसाठी, मुंबईच्या कामगारांसाठी हे दोघं नेते एकत्र आले होते. पाणीवाली बाईसाठी, मृणालताईंसाठी बाळासाहेबांनी लिहिलेला अग्रलेख वाचा. अहिल्या रांगणेकरसाठी खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी लिहिलेला अग्रलेख वाचा. अपवाद आहेत ना. तारा रेड्डी आणि जी एल रेड्डीसाठी लिहिलेला, त्यांना ते लक्षात आणि मी स्वतः बाळासाहेबांशी बोललेलो आहे, तर ते मला म्हणालेलं आहे मी याच विचाराचं आहे. बाळासाहेब म्हणाले तुम्ही या विचार? हो, याच विचाराचे आहेत ते नेहमी गरिबाच्या बाजूने. गरिबाच्या विरोधात बाळासाहेबांनी भूमिका घेतली तर मला नाही आठवत. इतिहासात घडलेल्या काही गोष्टी असतात, कोण कोणत्या बाजूला उभा होता याला महत्व नाही, कसोटीच्या वेळेला कोण कुठे उभे राहतो याला महत्व आहे. जेव्हा माणसावर संकट येतं तेव्हा माणूस कुठे उभे राहतो हे तपासलं पाहिजे ना. आज देश संकटात आहे, तर अशा वेळेला उद्धव ठाकरे कोणाच्या बाजूने उभे आहेत? देशाच्या बाजूने उभे आहेत की संकट निर्माण करणाऱ्याच्या बाजूने आहेत? काल उद्धव ठाकरे भाजपसोबत होते ना, कुठं आम्ही नाही म्हणतो, सगळेच होते एकेकाळी भाजपच्या सोबत. ते लोकशाही वाचवण्यासाठी होते. तेव्हा तुम्हाला आठवत असेल आडवाणीच्या विरोधात सगळे भाजपच्या सोबत होते, लोकशाही वाचवण्यासाठी होते. पण त्यांच्या लक्षात आलं की आता यांच्या हातात सत्ता आलं, हे तर आणखीन त्याहून वाईट झाले आले. थोडं उशिरा कळतं कधी कधी. म्हणून काल दाखला दिला ना स्वतः उद्धवजींनी की आधी त्यांनी घुसले, संयुक्त महाराष्ट्र समिती फोडली, मग जनता पक्ष सोडला, मग शिवसेना फोडली, मग आता राष्ट्रवादी फोडली, आता आमचं जनता युनायटेड फोडणार होतं, आम्ही जागे झालो. असं आहे, ते घुसून वातावरण बदलवण्याचा प्रयत्न करतात. माझे शेवटचे 2 प्रश्न, त्यातला हा एक प्रश्न असा आहे की जनतेला तडजोडीचं राजकारण बघायची आता सवय झाली आणि त्यामुळे कुणावर विश्वास नाही राहिला. आता तुम्ही एकत्र आलेला आहात, मनोमिलन झालेलं आहे, पण असं तर होणार नाही याची ग्वाही खात्री तुम्ही जनतेला देऊ शकता का, मतदारांना देऊ शकता का की याच्यानंतर आम्ही तडजोड करणार नाही, तुम्ही ज्या विचारांविरोधात आता लढायला निघालेला आहे? उलट तडजोड हवी असते. नाही, कोणाविरोधात म्हणतोय मी? ज्या वेळेला भाजपच्या विरोधात भाजपशी तडजोड जर उद्या झाली, तुम्ही आत्ता लढलात, मनोमिलन झालं, आता देश वाचवायचा म्हणून लढलात, निवडणुकी पोस्ट इलेक्शन्स तुम्हाला वाटलं की नाही सत्ता स्थापन करण्यासाठी, आणि मग एक खूप प्रसिद्ध किंवा एक लोकप्रिय शब्द राजकारणी कायम वापरतात, तुम्ही राजकारणी नाही आहात असं मी मानतो, पण ते वापरतात ते की एक काय स्टेबल गव्हर्नमेंट देण्यासाठी आम्ही एकत्र आलो. अशी जर कोणी तडजोड केली तर मग या लढ्यांना काही अर्थ उरत नाही. सगळे लोक स्टेबल जनतेसाठी आता लढाई आहे, स्टेबल गव्हर्नमेंटसाठी नाही. मी तर या मताचं, मी तर म्हणजे भाजपच्या हात मिळूनही नाही, कधीच होणार नाही. आता मी तरी गेलो का कधीच नाही. माझी दोस्ती सगळ्यांशी आहे ना, मैत्री सगळ्यांशी आहे, मैत्री गोष्ट वेगळी, पण मी पॉलिटिकल तडजोड कधी केली? पक्ष म्हणून म्हणतोय मी. नाही, कधीच आम्ही केली नाही, कधी केली नाही. तुम्ही एकमेकांकडून तो शब्द घेतलाय का की काही झालं तरी आपण भाजपसोबत जाणार, हा शब्द तुम्ही एकमेकांकडून घेतलाय का? शब्द घेण्याची गरज नाही. काल उद्धवजी एक फार सुंदर वाक्य बोलले, माझ्यासोबत आल्याचा पश्चाताप तुम्हाला कधी होणार नाही. आणखीन काय पाहिजे? ही फार मोठी गोष्ट त्यांनी शब्द वापरला. कोण वापरत असलं आजच्या काळात? लोक देण्याघेण्याची चर्चा करतात, आम्ही कसली देण्याघेण्याची काल चर्चा केली नाही, कुठली चर्चा नाही, ना खाजगीत केली ना त्या मंचावर केली. खाजगीत तर आम्ही बोलायला आधी गेलो होतो, त्याने चर्चा केली आमच्याशी मातोश्रीवर, तेव्हाही त्याच्यात चर्चा नव्हती. देण्याघेण्याची कसली तडजोडीची चर्चा नाही. तडजोड देश एकच होती की आपण देश वाचवायचा आहे, त्यासाठी आपण एक झालं पाहिजे, एवढीच तडजोड आहे, दुसरी नाही आहे. भविष्यात होणार नाही. देश वाचवण्याच्या पलीकडे दुसरा विचार आम्ही कायम देश म्हणजे देशातली माणसं असं मानतो, आणि त्यामुळे देशातल्या माणसांमध्ये फूट न पडू देणं, त्यांनी कायम एकत्र राहणं, माणुसकीचा झेंडा कायम फडकत राहणं, याच्या पलीकडे दुसरा कोणताही आमचा अजेंडा नाही. निश्चितपणे. आता शेवटचा प्रश्न असा आहे की आता मनोमिलन तर झालंय,
पुढचं प्लॅन ऑफ ॲक्शन कसं असणार आहे, कसं एकत्रित येऊन तुम्ही लढणार आहात, काय त्यासाठी काही समिती स्थापन केली आहे दोन्ही पक्षांच्या, म्हणजे सगळ्या विचारांच्या लोकांना एकत्र यावं म्हणून, कारण हा एक मोठा फोर्स आहे समाजातला की ज्याची जाणीव सर्वांना आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की कालच्या बैठकीनंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला रिस्पॉन्स सगळ्या बाजूनी, म्हणजे टीका टिप्पणी पण होते, त्याच्या बाजूने विरोधात बोलणारे चांगली सगळ्या गोष्ट, काय वाईट नाही, टीका होणं चांगली गोष्ट. चांगली गोष्ट. तर कसा प्लॅन ऑफ ॲक्शन असणार आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाचं की हा कॉग्निजन्स मीडियाने, समाजाने आणि राजकीय पक्षांनी पण घेतला, परस्पर विरोधी पक्षाने सुद्धा, की हा सगळ्यात मोठा फोर्स होता. वर्किंग क्लासचा फोर्स आहे किंवा वंचित कष्टकरी वर्गाचा फोर्स आहे. या फोर्सची पहिल्यांदा पॉलिटिकल दखल घेतली गेली, ही सगळ्यात पहिली मोठी अचिव्हमेंट आहे. त्याचं मतात रूपांतर होणं, त्याचा प्लॅन ऑफ ॲक्शन तयार होणं, ही पुढच्या गोष्टी आहेत. आम्ही पुण्याच्या बैठकीत 3 गोष्टी सांगितल्या होत्या आघाडीला, की वंचित बहुजन, कष्टकरी आणि शेतकरी हे 3 घटक नीट सोबत घेतले पाहिजेत. आता 2 घटक जवळ आलेले आहेत, तिसरा घटक अजून यायचा आहे. तर आधी एकत्र येण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करावी लागेल, परस्परांवर विश्वास ठेवावा लागेल आणि मग त्याच्यातून पुढे जे काही करायचं, निवडणुकीच्या अंगाने जे करायचं, ही फार पुढची गोष्ट. 6 महिने आहेत त्याला, फार घाई करायची गरज नाही. आणि हे सरकार काही लवकर निवडणुका वगैरे घेणार नाही वाटतं आपल्याला. इतक्या अडचणीत आहेत, त्यांनी आधी ठरवलं निवडणूक लगेच घ्यायची, पण त्यांच्या सगळे सर्वे करून झाले, प्रत्येक सर्वे विरोधात गेला, त्यांचाच सर्वे विरोधात गेला. मग त्यांनी सांगितलं की हा जरा आकडा वाढवूया आपण, मग आकडा वाढवतात ते, मग तरी कमी पडतोय. मग ठरलं की निवडणूक आपल्या आहे त्यावेळेला करू, तो पण सत्ता तो भोगू. ठीक आहे, त्यांना सत्ता भोगू दे. 24 नंतर देश बदललेला असेल. कुठले 2 प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत या काळामध्ये? देश वाचवणं, संविधान वाचवणं हा पहिला प्रश्न, आणि देशातल्या माणसांचा रोजगार, त्यांचं आर्थिक जे संकट त्यांच्यावरती आहे, शेतकरी आणि कष्टकरी वर्गावरचं, त्याच्यातून मुक्तता मिळवणं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद कपिल सर. तुम्ही खूप सविस्तर सगळी मतं मांडली, त्यामागचा उद्देश स्पष्ट केलात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शंका कुशंका कालपासून बैठक झाल्यापासून माध्यमांमध्ये, माध्यमांच्या बाहेर, राजकीय वर्तुळामध्ये जे प्रश्न विचारले जात होते, त्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही अगदी मनमोकळेपणानं उत्तर दिली, त्याबद्दल धन्यवाद. तर समाजवादी आणि शिवसेना एकत्र येणं ही साधी गोष्ट नाही आहे. त्याचं कारण असं आहे की त्याचा इतिहास नेमका काय होता तो आत्ता कपिल सरांशी झालेल्या गप्पांमधून उलगडला गेला आहे आणि त्यामुळंच हा जो फोर्स आहे हा पुढच्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणार का, नेमका यांचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे सगळं करताना कुठल्याही पद्धतीनं भविष्यामध्ये तडजोडी होणार नाही याची खात्री जनतेला हे कशी पटवून देतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला कपिल सरांशी झालेली बातचीत कशी वाटली हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.